आता बातमी पुण्यामधून आहे। विशाल अग्रवालवर कारवाई करा अशी मागणी भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केली आहे। अग्रवाल कुटुंबाला पार्टी करताना लाज वाटली पाहिजे होती, तर या प्रकरणात पोर्श अपघात प्रकरणातील आरोपींनी पैशांचा माज केला अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी सुद्धा दिली आहे। एखाद्या आरोपीला जामीन मिळणं हा कायद्याचा भाग असू शकतो, परंतु जामीन भेटल्यावरती गळ्यात नोटांचा हार घालणं, नाच गाणं करीत सेलिब्रेशन करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अग्रवाल कुटुंबाला अशा प्रकारचा डान्स नाचगाणी करताना लाज वाटली पाहिजे। मला वाटतंय पोलिसांनी या विषयामध्ये त्वरित विशाल अग्रवालवरती योग्य ती कारवाई केली पाहिजे। जामीन मंजूर झाल्यानंतर मात्र आता हे जे विशाल अग्रवाल, त्याची पत्नी असेल, मुलगा असेल, यांचे जे काही व्हिडिओ बाहेर आलेले आहेत, नोटांच्या माळा घालून डान्स करणं असेल किंवा डान्स पार्टी ठेवणं असेल आणि ज्या पद्धतीचा पैशाचा माज आहे तो दाखवणं सुरू असेल, हा उन्माद आहे। आणि या प्रकरणामध्ये निरपराध लोकांचा जो आहे तो जीव गेलेला होता। माझी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विनंती आहे की जेलमधून सुटल्यानंतर अशा पद्धतीचा उन्माद करणं, पैशाचा माज करणं आणि ही दहशत जी आहे की आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही अशा पद्धतीची निर्माण करणं, त्यामुळे या सगळ्यांवर पुन्हा एकदा जी आहे ती कडक कारवाई करणं गरजेचं आहे।